केलेले आहेत. कसं पाहता कालच्या बैठकीनंतर या बैठकीमध्ये आदेश दिले? मला इतका राग येतो या सगळ्याचा, या शासनाचा, या व्यवस्था. राजीनामा अजून हवाय, अजून राजीनामा हवाय. इतकं सगळं बघून सुद्धा राजीनामा हवाय. एक मंत्री अशा मंत्र्याला बडतर्फ का नाही करत? अजित पवार यांना राजीनामाच द्यायला भाग पाडतात, यांना बडतर्फ करा असा मंत्री न, हे आदेश द्यायला 2 मिनिटं नाही लागली पाहिजे. पण हे एवढे चर्चा, लोकांचे मेसेजेस आलेत, सगळे लोक रडतायत, माध्यमांचे जे आणि आपले शासन झाले इतकं अमानवीय झालंय आता की अजूनही राजकारण करायचंय, अजूनही राजीनामे घ्यायचे. मला खरंच काय बोलावं, कारण असंख्य लोकांचे मेसेजेस आलेत, असंख्य लोकांचे, की रात्री 2:30 वाजता मेसेज आहे, 2:30 वाजता की नाही हे सगळं मी काहीतरी निर्णय घेणार आहे. तर मी त्याच्याशी सकाळी 7 वाजता बोलले की धनंजय असं करू नको, शांत राहा तू, त्याने इतकं तू संयमाने लढला, आता तरी शांत राहा, आणि तुझ्यावर सगळ्या घराची जबाबदारी आहे. आता मुलं सगळं कुटुंब अवलंबून आहे, आणि तो रडतोय, माध्यम रडतायत, रिपोर्टर्स रडतायत, आणि शासनाला अजूनही वाट बघायची आहे त्यांच्या राजीनाम्याची. वाव वाव, काय बोलावं खरंच कळत नाहीये. कंटाळा आलाय मला या राजकारणाचा. राग येतोय, वीट येतोय, चीड येतेय, सगळं होतंय. आणि मला असं वाटतंय की आता प्रेम, भावना, संवेदना सगळ्या संपल्या त्या राजकारणाच्या. या सगळ्यांना याच्यात काय आहे माहिती होतं, याच्यात व्हिडिओज काय आहेत माहिती होतं, ऑडिओज काय आहेत माहिती होतं, बघितलेले होते. तरी एवढे दिवस त्या थर्ड क्लास कराडला, VIP ट्रीटमेंट त्या थर्ड क्लास कराडला, त्याला अजूनही स्पेशल चहा, जेवण, त्याला हातकड्या नाही, का नाही मला खरंच कळत नाही. राजीनामा विजीनामा जाऊ दे, खड्यात मला नाही पडली आहे कशाची. मला असं वाटतंय या माणसाला बडतर्फ करा. 10 वर्ष संघटित गुन्हेगारी यांच्या माणसाने केली. आणि खरं तर आता थोड्या वेळात प्रेस कॉन्फरन्स घेणार होती आणि एक पुरावा दाखवणार होते, पण त्याच्या आधीच आता माध्यमांचे सगळ्यांचे मेसेजेस आले की नाही, मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेण्याचे आदेश दिलेत. कसला राजीनामा? का मुख्यमंत्र्यांना एका वेळेत सांगता येत नाही की हा मंत्री मला नको? का सांग, आणि कधी या संवेदना परत येतील? तुम्ही काही पुरावे दाखवणार होतात, नक्की ते पुरावे काय आहेत, तुम्ही दाखवू शकणार आहात का? कारण की या संबंधित आता नाही करू शकणार आहे, कारण मला ते करायला तयार करायला हवा होता, पण झाला नाहीये. पण आता याच्या पुढे पुराव्याची खरंच गरज आमच्या नका हो, आमच्याकडनं आम्ही सगळं शोधून मांडतो, पुरावे मांडतो. मग आधी म्हणे झाल्याशिवाय राजीनामा नाही, मग सिद्ध झाल्याशिवाय राजीनामा नाही. काय तुम्ही काय लॉर्ड लागलायत आमचे? तुम्ही लोकप्रतिनिधी आहात, लोकप्रतिनिधींसारखे वागा. अजित पवार तुम्हाला सांगतायत, पुरावे दिलेत आणून, तरी सुद्धा तुम्हाला राजीनामे घेता येत नाहीत. बास झालं आता हे सगळं, बास झालं तुमचं घाणीच आणि गलिच्छ राजकारण. नकोया मला त्याच्या पुढे, ते नकोया मला. पण तुम्हाला काय वाटतं, काय यांचा राजीनामा घेत नसेल? काय एवढे महिने झाले, आज सगळे तसेच आहेत ना, सगळे तसेच आहेत. सगळ्यांना आपापल्या लोकांना वाचवायचंय. हे सगळे जण येणार, घाण करणार, पैसे काढणार, आपण बघत राहायचं सगळ्यांनी. वर काही बोलायचं पण नाही आहे ना. फोटो व्हायरल झाल्यानंतर आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा घ्यायला. एक्झॅक्टली. आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांना माहिती नव्हतं, CIDने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत, असे सगळे फोटो आहेत, सांगितलं नव्हतं. तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला. तरी त्या कराडचा CCTV बंद होता जेल मधला, तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती.
काय समजतं तुम्ही सामान्य माणसांना? समजता काय? हे शासन काय समजतं आम्हाला? आम्ही भिकारी आहोत, थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार? किती कंटाळा येतोय, राग येतोय मला सगळ्यांचा. दुसरा दिवस आहे आणि आज जरी ते नको राजीनाम्यावर प्रश्न. मला असं वाटतं या माणसाला द्या त्याला. बस, धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, जरी त्यांनी राजीनामा नाही दिला तर अंजली दमानिया भूमिका असेल. मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन, यांचे चाललंय ना कॉल्ड अधिवेशन, ते कोणी उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही, बडतर्फ केलं गेलं नाही ना, पूर्ण महाराष्ट्राला जे लढले, जे जरांगे पाटील अमुक तमुक जे जे लढले आणि जे मान्य लोक लढले, उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोहोचायचं. त्यांचं बंद पाडायचं, आपण बंद पाडायचं. बास झालं. ही लोकशाही नाही. लोकशाही लोकांची असते, लोकांसाठी असते. ही लोकशाही म्हणताच येत नाही. ही राजेशाही आहे आणि ही राजेशाही बंद पाडायची आपण. मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत, म्हणजे आज जर याचे बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची. तुम्ही सुरुवातीपासून या प्रकरणात मोठे खुलासे केलेत, मोठे पुरावे, सबळ पुरावे दादांना दिले, अजितदादांना दिलेत आणि मुख्यमंत्र्यांना पण दिले. सगळ्यांना देऊन डीजी, एडीजी, सीएम, डीसीएम, लोकायुक्तानं लिहिलं, ईसीआयला लिहिलं, सीजेनं लिहिलं आणि काय करणार? काय करणार? तरी त्यांना काही फरक पडत नाही. घोटाळे काढले, चौकशीचे आदेश नाहीत, काही नाही. कारण सगळ्यांना पैसे खायचे. हा खातोय थोडे, मग ते थोडेच पैसे आहेत, मी थोडे जास्त खाईन, हे जे सगळं चाललंय ना. आता सामान्य माणसाने करायचं काय? कष्ट करतो आपण, सगळे कष्ट करतो, कष्ट करून पैसे मिळवतो, 30% टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात. उठतो तो खाऊन टाकतो, उठतो तो आपल्याला मारतो, चिरडतो, खून पाडतो, पोलीस स्टेशन मध्ये जातो, पोलीस दखल घेत नाहीत. पोलिसांना पण हफ्ते पाहिजेत, अमुक पाहिजे, हे लोक खंडणी मागणार. लोकांनी बिझनेस करायचे कसे? तिथल्या लोकांचे मला मेसेज आहेत की आमच्याकडनं हफ्ते मागितले जातात, खंडणी मागितली जाते. पोलीस स्टेशन मध्ये गेलं, पोलीस रेकॉर्ड करत नाही. आपल्याला ना सिस्टमिक सुधार करण्याची गरज आहे. अख्ख्या सिस्टमला नीट करण्याची गरज आहे. असा देश आपण आपल्या मुलांसाठी ठेवणार का? हा प्रश्न प्रत्येकाने विचारला पाहिजे, प्रत्येकाने. आणि लढायला शिकायला पाहिजे. घरात नका बसू. काय उखाडलं? काल ते धनंजय मुंडे म्हणतायत की माझ्या विरुद्ध जे जे बोलले त्यांना मी धडा शिकवेन. शिकवा, मी तुम्हाला ओपन चॅलेंज देते. मला जो धडा शिकवायचा शिकवा, जो जे करायचंय करा. असेल हिंमत बघू आपण. सगळ्यांविरुद्ध लढण्याची ताकद ठेवते, मी ताकद ठेवते. तुम्ही सबळ पुरावे दिले होते. मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आश्वासित केलं होतं की मुख्यमंत्र्यांसोबत भेटून या प्रकरणात पूर्ण जो सोक्सो लावला जाईल तो एकत्रित केला जाईल, पण अजूनही टोलवा टोलवीच पाहायला मिळते. ते टोलवा टोलवीच करणार ना. त्याच्याकडनं अपेक्षाच का ठेवायची? का अपेक्षा ठेवायची की ते धनंजय देशमुखला न्याय देतील? का अपेक्षा ठेवायची की त्या मुलांना, सगळेजण गेले होते सीएमना भेटायला, खरं सीएमनी त्यांच्या घरी जायला हवं होतं, त्यांच्या घरी जाऊन घ्यायला पाहिजे होतं, पण नाही गेले. ते नाही गेले. का नाही गेले? आणि त्याला आश्वासन तिथे गेल्यानंतर तरी दिलं होतं की आम्ही म्हणजे तुम्हाला न्याय देऊ. असा 3 महिने लागतात तुम्हाला. आणि हे सगळं तुम्हाला सगळ्यांना माहिती होतं. 10 प्रत्येक त्यांच्या मीटिंग मध्ये हे सगळं जेव्हा मांडलं होतं, कारण त्यांनी ते व्हिडिओज कदाचित बघितलेले होते, कारण हे व्हिडिओ कुठल्या तरी एका ग्रुपवर टाकलेले होते. आणि तरी यांना डायलॉग सुचतात. त्यांच्या पब्लिक मीटिंग मध्ये हा माणूस मारतो. आणि एवढं माहिती असून त्या थर्ड क्लास परत धनंजय मुंडेंना भेटायला जातो 2-2 वेळा. हे यांचं राजकारण. बास यार, बास. आता खरंच माझ्या नको बोलूया.